मंडळी नमस्कार. खरं तर आज असंच सोशल मीडियावर फेरफटका मारत होतो. त्या सोशल मीडियावर हिंडता हिंडता एक 4वी-5वी मध्ये असेल तो विद्यार्थी, माहित नाही तो नेमका कितवी मध्ये होता, पण एक निबंध हाताला लागला आणि तो निबंध ज्यावेळेस मी वाचला अक्षरशः डोळ्यामधून पाणी आलं. आपल्या वेधून जगण्याचा माज उतरवणारा हा निबंध होता की आपण आपल्या आयुष्यामध्ये सारख्या समस्या सांगत असतो की यार माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. परंतु ज्यावेळेस त्या ताण्या पोराचा निबंध मी वाचला ना, अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. तुम्ही म्हणाल नेमका काय होता निबंध, तेच सांगतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं मात्र नक्की करून घ्या. तर झालं असं होतं की त्या सोशल मीडियावरती मला एक निबंध सापडला. त्या निबंधामध्ये लिहून होतं की जर का मला 10 करोड रुपयांची लॉटरी लागली तर. प्रश्न हा आहे की हाच प्रश्न जर का तुम्हाला विचारला गेला की जर का तुम्हाला 10 करोड रुपयाची लॉटरी लागली तर तुम्ही नेमकं का कराल. तुमच्या माझ्यापैकी बरेच जण हेच उत्तर देतील, मला बंगला बांधायचा आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला मोठी भारी गाडीमध्ये फिरायचं आहे, किंवा मला कोणी म्हणाल विदेशामध्ये जाऊन जायचं आहे, मला पर्यटनाला जायचं आहे. आपण सगळ्या सुखाच्या चैनीच्या वस्तूचा विचार करतो, परंतु त्या पोराने जे लिहिलं ना ते मात्र प्रचंड विदारक होतं. तो पोट्टा त्या निबंधामध्ये लिहितो की जर का मला 10 करोड रुपयाची लॉटरी लागली तर सगळ्यात आधी मी माझ्या शाळेची फी भरेन. म्हणजे त्या पोरांकडे त्याला शिकायचं आहे, त्याला मोठं व्हायचं आहे, आपल्या मायबापाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, परंतु परिस्थिती इतकी विदारक की तो म्हणतो की मला शाळेची फी भरायची आहे. त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं की मला पुस्तकं आणि मला पेढी घ्यायची आहे. म्हणजे त्याची परिस्थिती इतकी विदारक नक्कीच आहे की त्याच्याकडे पुस्तकं आणि पेन सुद्धा घ्यायसाठी पैसे नाहीये. त्याच्यापुढे त्यांनी लिहिलं की मी फक्त माझी फी भरणार नाही तर मी माझ्या भावाची देखील फी भरेन. तुम्ही आम्ही असतो 10 करोड भेटल्यावर आम्हाला काय करायचं आहे शिक्षणाचं, हे कदाचित उत्तर तुमचं आमचं असतं. परंतु तो पोरगा म्हणतो की फक्त मला शिकायचं नाहीये, मला सोबत माझ्या भावाने पण शिकवायचं आहे. आणि त्याच्या पुढे त्यानं जे लिहिलं ना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणणारं होतं. तो म्हणतो की मी घरामध्ये मला राशन भरायचं आहे. म्हणजे त्याच्या घरची परिस्थिती इतकी विदारक असावी की साधं खायसाठी अन्न देखील नसावं. तो म्हणतो की मला राशन भरायचं आहे. इतक्यावर तो थांबत नाही. पुढच्या मुद्द्यामध्ये त्यानं लिहिलं की बापासाठी आणि मायेसाठी मला नवीन कपडे घ्यायचे. म्हणजे त्याला माहित आहे की गेल्या कित्येक दिवसापासून त्याच्या बापानं अंगावरचा सगळा अंगावरचा शर्ट अजून सुद्धा बदलवलेला नाहीये. गेल्या कित्येक दिवसापासून माय त्याची तीच फाटकी साडी असेल, फाटकं लुगडं असेल, ते घालून वावरामध्ये किंवा शेतामध्ये किंवा कुठेही इतरच उन्हातानामध्ये राबते, कष्ट करते आणि आपल्या पोराला शिकवण्याचा प्रयत्न करते. त्या पोराला ही जाणीव आहे की मी माझ्या मायबापासाठी नवीन कपडे घेईन. तो पुढे लिहितो की मी माझ्या आईसाठी एक नवीन चप्पल आहे. म्हणजे अडवाई पाहायला त्याची माय सातत्यानं उन्हातानामध्ये कष्ट करत आली असावी, पण त्या ताने चिमुकलेला स्वतःच्या मायबापाच्या कष्टाची नेमकी जाणीव किती आहे या गोष्टीवरून तुम्हाला आम्हाला लक्षात येते. आणि शेवटी त्यानं लिहिलं की जे काही पैसे उरतील ना ते मी सगळे पैसे आईकडे देऊन टाकेल. म्हणजे या छोट्याशा निबंधामधून तुम्ही आम्ही काय शिकलो तर तुम्ही आम्ही हे शिकलो की ज्या आयुष्यामध्ये आपण जगतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये हे नाहीये, तर तुमच्या ज्या गरजा आहेत ना किंवा तुमची जी स्वप्न आहेत ना कदाचित त्या स्वप्नासाठी नाही तर तुमच्या गरजांपेक्षा कितीतरी खाली काही लोक तुमच्यासारख्या आयुष्याची कल्पना फक्त करत आहेत. या पत्रातून या निबंधातून आपल्याला हे समजलं की मायबाप हे आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे. शिक्षण हे आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. पैसे म्हणजे सर्वस्व नसतं तर तुम्हाला सुशिक्षित होता आलं पाहिजे. पैसे म्हणजे सगळं काही नसतं तर स्वतःच्या मायबापाच्या कष्टाची जाणीव हे तुम्हाला आम्हाला असली पाहिजे. हे या चिमुकल्याच्या निबंधातून तुम्हाला आम्हाला शिकवून दिलं. अर्थात हा निबंध वाचताना माझ्या तर अंतःकरणाला पाझर फुटला, पण तुम्हाला नेमका हा निबंध आणि या चिमुकल्याचे विचार नेमके कसे वाटले ते मात्र कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मात्र आवर्जून करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मनपूर्वक धन्यवाद.